आज आपण फॉर्म भरणार आहोत DVMC वसई विरार महानगरपालिकेचे जे ऑनलाईन फॉर्म आहेत दिव्यांगांसाठी ते आपण आता ऑनलाईन भरणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही गुगलवर जा, इथे एक टाईप करा दिव्यांग DVMC। जरी तुम्ही टाईप केले तरी तुम्हाला एक फॉर्म लिंक दिसेल, इथे तुम्ही हे लिंक ओपन करा। जसं तुम्ही इथे येसाल तसं तुम्हाला एक वेबसाईट दिसेल वसई विरार महानगरपालिकेची, ठीक आहे। आणि खाली तुम्हाला कॅटेगरीज दिसतील, 1000, 1500 आणि 2000ची कॅटेगरी, ठीक आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही स्वतःला रजिस्टर करून घ्या, नंतर तुम्ही लॉग इन करू शकता, ठीक आहे। लॉग इन करताना तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP येईल तुम्हाला, तो OTP टाका। नंतर तुम्ही बघू शकाल की तुम्हाला हे सगळे फॉर्म इथं दिसलेत, राईट। तर आता समजा मला 40 ते 60च्या आतमध्ये हँडिकॅपचे टक्के आहेत तर मी हा फॉर्म चूज करीन। 60 ते 80च्या मध्ये हा, आणि 80च्या वर असेल तर तुम्ही हा कॉलम चूज करा। मला 87% आहे तर मी हा कॉलम चूज करतो, ओके। तुम्ही इथं बघू शकता, इथं 2 बटन आहेत, एक अर्ज करण्याची इथे क्लिक करा आणि एक हमीपत्र डाउनलोड करा। तर पहिलं आपण हमीपत्र डाउनलोड करून घेऊ, ठीक आहे। हे बघा, हमीपत्र 1 मी डाउनलोड करून घेतलं आहे, ओके। सो नाव आपण नेक्स्ट क्लिक करूया, इथं अर्ज भरण्याची जागा, ठीक आहे। तुम्ही इथे तुमचे नाव भरू शकता, पूर्ण नाव। तुम्ही जर स्वतः इथे असाल, तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर तुम्ही ऑदर चूज करा। जर वडील, आई, भाऊ, बहीण कोणी दुसरे भरत असेल तर त्यांनी त्यांचे नावसुद्धा इथं तुम्ही ते लोक चूज करू शकता। समजा मी वडील चूज केलं तर मला मग इथं वडिलांचा फोटो टाकावा लागेल, बट इथं मी चूज करतो माझा, बरोबर। ऑदरमध्ये मी इथं टाकतो सेल्फ। इथं तुम्ही काही नाव देऊ शकता, असं एक्स, ठीक आहे। आता ॲप्लिकेशनचा फोटो तुम्ही इथून चूज करू शकता। समजा तुम्ही हँडिकॅप, तुम्ही स्वतः फॉर्म भरताय तर तुम्ही तुमचा फोटोसुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता, ठीक आहे। हे भरल्यानंतर तुम्ही नेक्स्ट करू शकता। इथं तुम्ही बघू शकता तुमचं पूर्ण नाव टाका। जर तुम्ही पहिल्यापासून हँडिकॅप आहात का, पहिल्यापासून तुम्ही फॉर्म भरलेला आहात का, तर तुम्ही इथे यस करू शकता, राईट। अस्तित्वात असलेला वापर करता, हो, पहिल्यापासून आहे, ठीक आहे। नंतर तुम्ही इथं तुमचा मोबाईल नंबर टाका। नंबर टाकल्यानंतर तुमचं टॅक्सची काही गरज नाही, हा ऑप्शनल पार्ट आहे। UDID कार्ड नंबर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही इथं टाकू शकता। एज्युकेशन तुमचं काय आहे तो टाकू शकता। डेट ऑफ बर्थ, अपंगतेची किती % आहे तो तुम्ही टाकू शकता। समजा 87 असेल तर 87, ठीक आहे। तुमचा वॉर्ड तुम्हाला माहीत पाहिजे, जसं मी फॉर्म भरतोय तर माझा वॉर्ड क्रमांक G आहे, ठीक आहे। जेंडर तुमचं काय आहे, तुम्ही जेंडर चूज करू शकता। मॅरिटल स्टेटस, वैवाहिक स्थिती काय आहे, अनमॅरिड, ठीक आहे। कास्ट काय आहे तुमची, तो तुम्ही इथं टाकू शकता। नंतर ॲड्रेस तुम्हाला टाकायचा, तुम्ही ॲड्रेस टाकू शकता, ओके। नंतर तुम्ही नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला बँकेचं नाव विचारते, तुम्ही बँकेचं नाव टाकू शकता, बँकेचा IFSC कोड, बँकचा ब्रांच कोणता आहे आणि अकाउंट नंबर इथे टाकू शकता, ठीक आहे। हे गोष्टी तुम्हाला इथे टाकावे लागेल। नंतर नेक्स्ट, जेव्हा तुम्ही नेक्स्ट क्लिक करसाल तेव्हा तो तुम्हाला इथं आधार नंबर विचारतो की आधार नंबर तुम्ही इथं टाका। रॅशन कार्ड नंबर नसेल तर इलेक्ट्रिसिटी बिल पण तुम्ही इथं टाकू शकता। योजनेचं नाव, आता योजनेच्या नावामध्ये तुम्हाला इथं पहिले जे तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत त्याचनुसार तुम्हाला इथं 80 ते 100%च्या रेंजमध्ये सिलेक्ट करावं लागेल, बरोबर। आता जेव्हा तुम्ही हे सिलेक्ट करसाल तेव्हा तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तो विचारायला स्टार्ट करेल। पहिले डॉक्युमेंट हे तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र, तर तुम्ही चूज करा, तुम्ही इथं या, तुम्ही तुमचं दिव्यांगपत्र, जसं मी इथं हे तुम्ही चूज करू शकता, ठीक आहे। खाली आल्यानंतर तुमच्याकडे UDID कार्ड असेल तरी चालेल, नाही तर हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्ही इथं अपलोड करू शकता, ठीक आहे। मी परत हँडिकॅप सर्टिफिकेट अपलोड करतो। अपंगत्वाचा दाखला तुम्ही अपलोड करू शकता, ओके। कारण त्या दाखल्यामध्ये पण आपल्याला UDID नंबर दिलेला आहे। तुमचा एखादा कॅन्सल चेक असेल, नाही तर पासबुकचा फोटो असेल तो पण तुम्ही इथं लावू शकता।
माझ्याकडे कॅन्सल चेक असेल तर मी कॅन्सल चेक लावतो. ठीक आहे. स्वयं घोषणापत्र, आता हा तोच डॉक्युमेंट आहे जो आता आपण डाउनलोड करून घेतलेला, बरोबर. तर मी परत जातो, जर तुम्ही इथे येऊन बघितला तर हा डॉक्युमेंट आहे आपल्याकडं. ठीक आहे. तर या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहावं लागेल, तुम्ही कुठं राहता ते लिहावं लागेल. या डॉक्युमेंटमध्ये तुमचं पर्सेंटेज मॅटर करते, बरोबर. तुम्ही 80 ते 100च्या मध्ये आहात. आजचा दिनांक तुम्ही लिहा. इथं तुम्ही तुमची सिग्नेचर करा, नाही तर फक्त नाव टाकून द्या. ठीक आहे, तरी चालेल. आता हे काम तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. त्याच्यासाठी एक वेबसाईट आहे, मी तुम्हाला दाखवून देतो. या फिल्टर. ठीक आहे. तुम्ही जर इथं गेले तर तुम्ही तुमचं कोणताही PDF तुम्ही ऑनलाईन इथं एडिट करू शकता. ठीक आहे. जसं मी आता इथं गेलो, माझ्याकडे एक फॉर्म होता, बरोबर. हा फॉर्म मी घेतला. ठीक आहे. आता जेव्हा हा फॉर्म इकडे अपलोड होईल, ओके, आता तुम्ही बघू शकता मला डायरेक्ट एडिटचं ऑप्शन आलं आहे. ठीक आहे. तर मी जर इथं क्लिक केले तर XYZ मी काही नाव देऊ शकतो. ओके. कुठं राहणार तुम्ही नाव टाकू शकता. ठीक आहे. आजचा दिनांक तुम्ही टाकू शकता आणि तुमचं नाव टाकून तुम्ही सिग्नेचर पण करू शकता. ठीक आहे. असं तुम्ही करू शकता. नंतर तुम्हाला जर हे असेल तुम्ही याला सेव्ह पण करू शकता. याचा एक फोटो काढा, कारण तुम्ही ऑनलाईन भरलेला आहे. तुम्ही याचा एक फोटो काढू शकता. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही इथं या आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचा अपलोड करू शकता स्वयं घोषणामध्ये. ठीक आहे. आता माझ्याकडे स्वयं घोषणाचं एक डॉक्युमेंट आहे, मी अपलोड करू शकतो. ठीक आहे, माझ्याकडे आहे. आता एक फोटो तुम्हाला लागेल तुमचा, तुम्ही कॅमेराने पण अपलोड करू शकता, नाही तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्याने तुमचं डॉक्युमेंट अपलोड करू शकता. ठीक आहे. रेशन कार्ड, घरपट्टी, भाडेकरांची, आधार कार्ड, मतदान कार्ड, कोणतंही कार्डचं तुम्ही डॉक्युमेंट इथं अपलोड करू शकता. जसं तुम्ही इथं व्हेरीफाय करसाल तसं तो तुम्हाला एक 10 डिजिटचा मोबाईल नंबर मागेल. ठीक आहे. ठीक आहे. आणि हा सगळे फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. आणि जसं तुमचा सबमिट झाला तर तुम्ही इथे येऊन चेक करू शकता. हे बघा, मग पृष्ठावरती तुम्हाला दिसेल की तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सबमिटेड आहे. ठीक आहे. तर हे खूप सोपं आहे. वसई विरार महानगरपालिकेमधील सगळ्या लोकांनी हे फॉर्म भरू शकतात.